श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर आता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे 5 ते 5:30 वाजलेले आहेत आणि आज आहे श्रावणातला शेवटचा शुक्रवार आणि आम्ही चाललो आहोत आळत्याला. तर आमच्या गावातली सगळी लोकं ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी, मंगळवारी किंवा आधीमध्ये सुद्धा देखील आळत्याला जात असतात आणि कुठल्या तर एका दिवशी परड्या वगैरे भरायच्या असतात. तर सगळ्यांच्यातच ही पद्धत आहे आणि आमच्यात कसं आहे, आमच्यात 5 फेऱ्या म्हणजे 5 खेटं घालायचे असतात आळत्याला. तर आई बघा 4 वेळा जाऊन आलेत आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत आता परड्या भरण्यासाठी, म्हणजे एकूण 5 वेळा होतं. तर हे आलेलं आहे बघा आळतं. तर इथं अशी सगळी दुकानं वगैरे, खेळण्याची जत्रा भरल्यासारखंच असतं. पूर्ण श्रावण महिनाभर असं यात्रा असते, त्या पद्धतीचंच असतं सगळीकडे. तर आम्ही आज थोडी गर्दी कमी होती कारण पाऊस पण संध्याकाळी खूप पडत होता, नाहीतर भरपूर गर्दी असते, पाय ठेवायला सुद्धा जागा नसतो. तर बघा सगळं पावसात किचकिच किती झालेली आहे कारण बारीक पाऊस पडत आहे, खूप मोठा सुद्धा नाही. तर इथं आता आम्ही एका दुकानामध्ये जे सगळं परडी भरण्यासाठी साहित्य लागतं ते घेणार आहे आणि ते चप्पल काढून मग पुढे देवाला जायचं आहे. तर इथे बघा आम्ही काय काय घेतलेलं आहे, कापूर, साखर, उदबत्ती, परत केळं घेतलेले आहेत परडी भरण्यासाठी आणि नारळ घेतलेले आहेत. तर इथं बघा ही रेणुका देवी आहे. तर इथे घरातूनच मी उल्फा बांधून आणल्या होत्या, म्हणजे डाळ, गूळ, साखर, गव्हाचं पीठ, तांदूळ ते सगळं इथं दिलं आणि नारळ फोडून देवाच्या पाया वगैरे आम्ही पडलो आणि गेलो पुढच्या देवाकडे. तर पुढच्या ठिकाणी देवी आहे मातंगी देवी. तर तिथे देखील उल्फा वगैरे द्यायचे असतात. घरातूनच मी बांधून आणलं होतं उल्फा वगैरे, ते इथं देखील दिलं. 2 ठिकाणी बांधून आणलं होतं. तर इथे देखील ते सगळं द्यायचं आहे आणि मग हळदी कुंकू वाहून पाया पडून घेते. तर इथे आहे बघा परशुरामाचं मंदिर. तर आता इथं आलेलं आहोत आणि इथे पाळणा देखील आहे. तर पाळण्याची देखील पूजा करायची असते आणि इथे देखील हळदी कुंकू वाहून मी इथं केळं दिलेले आहेत. फक्त इथं काही मी उल्फा वगैरे बांधून आणले नाही, तर 2च ठिकाणी उल्फा दिलेले आहेत. आणि इथं बघा ह्या मावशी परडी भरण्यासाठी बोलवत आहेत. तर इथं आम्ही आता परडी भरून घेतो. तर ह्यावेळी खूपच कमी आहेत तिथं, बायकांना तर खूप भरलेले असतात आणि माझ्याकडे या तुझ्याकडे असं करत असते. पण इथे बघा मी परडी भरून घेतली एकाच ठिकाणी. तर इथे 5 परडींनी एक केळ, एक लिंबू ठेवायचा आणि प्रत्येक परडीला हळदी कुंकू वगैरे वाहून प्रत्येकामध्ये 1 रुपयाची दक्षिणा ठेवायची आणि एका परडीमध्ये 11 रुपये असं आम्ही ठेवत होतो दरवेळी. पण यावेळी त्या बायकामध्ये 21 रुपये ठेवायचं तो नियम बंद झाला आहे आणि एकाच ठिकाणी जोगवा मागायच्या. तर जोगवा देखील मागायचे असतात. मग मी एकाच ठिकाणी जोगवा मागितल्या. दरवर्षी आम्ही कसं 5 ठिकाणी जोगवा मागतो, ज्या बायका अशा बसलेल्या असतात त्यांच्याकडून 5 ठिकाणी जोगवा मागायचा असतो. पण त्या बायका असं सगळ्याच म्हणाल्या की नियम बदलला आहे, जिथं परडी भरतो तिथंच फक्त जोगवा घ्यायचा, 5 ठिकाणी मागायचं नाही. तर इथंच 21 रुपये दक्षिणा दिली आणि याच आजीकडून मग जोगवा देखील मागून घेतला.
दरवेळी बघा कसं असतंय, आम्ही नैवेद्य घरातूनच करून घेऊन येतो. म्हणजे 11 भाकरी करायच्या असतात. रेणुका देवीजवळ 2 भाकरी, मासंगी देवीजवळ 2 भाकरी आणि परशुरामाजवळ 2 भाकरी, असं 6 भाकरी. आणि परडी भरतेवेळी प्रत्येक परडीमध्ये 1-1 भाकरी, अशा पद्धतीने भाकरी किंवा ते आपण थापटून धपाटं करतो ते भजी, वांग्याची भाजी, कांद्याची पात, असं बरंच काय काय कोण करून आणतात, दही भात वगैरे. पण दरवेळी काय होतं, ते तिथं काय त्या निवेदाला किंमत राहत नाही, कसं पाहिजे तसं फेकतात, पायात वगैरे सगळं तुडवलं जातं. आणि मध्ये मग तर खूपच नैवेद्य होत होता, म्हणून मागच्या 2 वर्षाआधी तिथं नैवेद्य घ्यायचा बंद केला होता कोरोनाच्या वेळेत. आणि त्या मंदिरामध्ये एक साईडला ते भाकरी नैवेद्य कोण देतील ते सगळं एकमेकाला टाकून असा ढीग होतो. आणि तितकं कोण खाणार पण नाही, ते सगळं आंबून वगैरे खराब होऊन जाणार. त्यामुळं आता अलीकडं बऱ्याच जण लेडीज किंवा बरेच जण आता वाळच घेऊन जातात, म्हणजे तांदूळ किंवा गव्हाचं पीठ वगैरे, म्हणजे कुणाच्या तर मुखात तरी जाईल. मग आता आम्ही सुद्धा अलीकडं 2 वर्ष झालं वाळच आम्ही उल्पा न्यायला लागलो, केळं वगैरे. तर आता आम्ही पण भाकरी वगैरे घरातून करून न्यायचं बंद केले. तर जशी प्रथा आता चालू होईल तसं जायचं. तर हा आज अगदी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.